श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता आहे आपला माहेरातला दुसरा दिवस म्हणजे परतीचा दिवस. तर सकाळी सकाळी उठल्यानंतर आहे ना मस्त असं वातावरण होतं. तर मळ्यात सर्वांची ये जा चालू असते. तर हे वडिलांचे चुलते आहेत. आता दोनच जे चुलते आहेत ते राहिलेले आहे. 6 जण होते ते, तर 6 मधले आता हे 2 आहे. तर हे बाबा इथं गाव म्हणजे शेजारीच राहायच्या वडिलांच्या, तर त्यांनी मोरपीस आणले होते. आणि जे शहरातले ना म्हणजे चुलतीचे भाऊ आहे ते तिथं जे खाली एक मळा आहे ना तिकडे आलेले होते, तर त्यांना मोरपीस लागत होते. तर मग त्यांच्याशी अशा पद्धतीने ना माहेरी गेल्यानंतर जे येईल त्याच्याशी अशा गप्पा होतात आणि मग भारी वाटतं. तर त्यांच्याशी काय बोलत होते मी तर बघा. जेवण करायला आणि त्याने या शेळीने नुकतेच बकरं दिलेले होते, तर आवराला ते खूप आवडत होते, तर त्याच्यामुळे ती त्यांच्याच व्हिडिओसारखे घेत होती. आणि इथं मस्त अशी आता मम्मी जी आहे शेपूची भाजी करणार होती. तर मस्त आता म्हटलं चला ताजी ताजी शेपूची भाजी जी आहे ती आज आपल्याला खायला भेटणार होती. आणि अजून एक तिथं चुलत चुलते आलेले होते, तर त्यांच्याशी गप्पा मारत होतो. तर मस्त अशी बघा जी कवळी कवळी भाजी आहे ती झाली होती. आणि मला बाजरीची भाकर खूप आवडते, तर मस्त अशी शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी, मस्त असा इथं चिवडा वगैरे बेत घेतलेला होता. आणि इथं आरूच्या आजीसोबत कशा गप्पा असतात ते बघा. साऱ्या उगल्या, सगळं ते सगळंच उगलं. मग ते सगळं उगलं ना, दगड कशी बनली म्हणजे दगडलं नाही, ये डोंगर सगळं बनला. पहिले देव उगले. देव उगत असते का? मलाच माहिती देव कशी उगले, पण मग आता सांगू लागले. मग ऐक उगली, मग त्याच्यामध्ये पाणी जमा झालं, मग डोंगर उगले, झालं उगले, सगळं उगलं. मग सगळं उगल्यावर आपण उगलो. तर इथून जाऊन आपण विचार करतो की आता मम्मीला जे आहे ती मदत करू. प्रत्येकाचं येतं असतं, पण ना काय होतं काय कुणास ठाऊक इतका आळस येतो की कुठल्याच कामाला करण्याची इच्छा होत नाही आणि पूर्णपणे आळस जो आहे तो अंगामध्ये भरतो. तर मम्मीने स्वयंपाक केला, कपडे आवरले, भांडी वगैरे घासले आणि मग आमचं जे आहे ते आम्हाला डोकं विचारण्याचा सुद्धा कंटाळा येतो. तर मग मी माझं पण विसरून घेतलं आणि आरूचं पण जे डोकं आहे ते विसरून घेतलं. तर हा आनंद आपल्याला पुन्हा काय आयुष्यात भेटत नाही. आणि एवढा हट्ट आपण आईकडंच करू शकतो. त्यामुळं करता येईल तेवढं करून घ्यायचं आणि जेवढं प्रेम घेता येईल तेवढं घ्यायचं. तर मस्त असं मी आहे ना डोकं वगैरे केस धुवायचे असेल तर तेही धुवून घेते आणि डोकं विचारायचं असेल ते आईकडूनच करून घेते. तर इथं मस्त असे तिने वेणी घालून दिली होती. पण कसं का होईना घाल मला, कारण खूपच कंटाळा येतो तिथं गेल्यानंतर. कोणाकोणाला असं होतं माहेरी गेल्यानंतर कोणतंच काम करावं वाटत नाही. आणि स्वयंपाक तरला दूरचाच विषय. इथून गेल्यानंतर खूप ठरवतो की मी मदत करेल तिला, तरी कोण जे आहे ते मदत करणार, आपण नाही केली तर कोण, असं वाटतं. पण आहे ना काय होतं कुणास ठाऊक करायला गेल्यावरती म्हणजे तिथं गेल्यानंतर पूर्णपणे जो अंगात आहे तो आळस भरून जातो आणि मग कुठल्याच कामाची इच्छा होत नाही. उलट आम्ही गेल्यानंतर तिला पूर्ण काम जे आहे ते वाढतं. तर इथं मस्त अशी वेणी घालून घेतली होती. आणि आता वेणी झाल्यानंतर आहे ना आपण काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवते. तर इथे जवळच खूप डोंगर आहे भारी आणि पाणी खूप असतं. तर आम्हाला तिथं जायचं होतं फिरायला, पण पाऊसच इतका झाला होता ना, तर जंगली जनावरं पण खूप असतात. त्यामुळं आम्ही यावेळेस काय जिकडं म्हणजे पहिल्या ठिकाणी जिथं जात होतो ना तिथं काय गेलोच नाही. आता इथं मस्त अशी वेणी घातली होती आणि आता मस्त असं म्हटलं आराम करूया. तर आरूचे पप्पा पण आम्हाला घ्यायला येणार होते. हॅलो, तर मी आता उठलेले आहे, 8 वाजलेले आहे. आणि ना आता आहे ना काल पाऊस झाला तर खूप, म्हणजे ना दुपारपासून म्हणजे दुपारपासून म्हणजे 5 वाजेपासून तर डायरेक्ट 8 वाजेपासून. आणि मी ना एक एक म्हणजे 3 वाजेपर्यंत उठलेले होते. मी तुम्हाला पाणी दाखवते वावरातलं. हे बघा किती पाणी झालेलं आहे इथं. हे बघा.
झाडांवर पण पाणी गेलेलं आहे. काय मम्मी? तर बघा रात्रीचा पाऊस झालेला आहे तर पाणी पण हळू ये ग. बुट आणले का चप्पल आणली का? तर बघा गेलो आम्ही इथं छोटंसं जो डोंगर आहे तिथं गेलो होतो कारण आता जास्त लांब जायला वेळ नव्हता आणि पुन्हा दुपारून पावसाचं वातावरण होतं. घरी पण यायचं होतं दुसऱ्या दिवशी मुलींची शाळा होती तर त्याच्यामुळे ना इथं फक्त म्हणजे यावेळेस फक्त मला 2 दिवस जे आहे म्हणजे माझं माहेरचं जे वातावरण आहे ते तुम्हाला दाखवते. तर फोटो सेशनसाठी केस मोकळे सोडलेले आहे तर इग्नोर करा. इथं जे पूर्ण आहे ना पूर्ण फॉरेस्ट आहे आणि इथं हा जो डोंगर आहे ना त्याला साग्याचा डोंगर असं म्हणतात. आणि इकडं पूर्ण जे आहे ना तुम्हाला दिसत असेल चहूबाजूनी डोंगर आहेत. आता इकडं जे जनावरं आहेत ते आणि सोडलेले असतात म्हणजे चरण्यासाठी. आणि इथं हे तार कंपाऊंड आहे आणि इकडं हा बघा पूर्ण जंगल आहे. इकडं जे गाव आहे ना म्हणजे नायगावन आहे, भालूर असेल, इकडं तुम्हाला आहेरवाडी दिसेल. आणि हे बघा पूर्णपणे आता पाऊस झालेला आहे तर इथं पूर्ण पाणी आहे. आणि म्हणजे यांचं कसं आहे ना यांना आहे ना जी कितीही पाऊस झाला ना तर काही उपयोग होत नाही. जास्त पाऊस होऊनही उपयोग होत नाही आणि कमी पाऊस होऊनही उपयोग होत नाही. कारण आहे ना इथं जे आहे ते वावर पूर्णपणे जे आहे ना त्या पाण्याखाली जातात. तर तुम्हाला मी दाखवते हे बघा झूम करून. हे बघा शेतामध्ये पाणी आहे. आणि आता ही मका काढल्यानंतर आहे ना यांना पूर्णपणे ना पाणी जे आहे ते आटून जातं आणि मग काहीच राहत नाही. तर पूर्णपणे जे क्षेत्र आहे ते पाण्याखाली जातं. आणि म्हणजे कसं त्यामुळे ना इथले जे शेतकरी आहे ना तो शेतकरी वर्ग जो आहे त्याच्यामुळे त्यांची प्रगतीच होऊ शकत नाही असं म्हटलं तरी चालेल. तर अशी ही माझ्या गावाकडची परिस्थिती आहे. तर बघा तुम्ही आता म्हणजे याच्यावर काय उपाय असेल तर यात वन्य प्राणी जे आहे ना तेही खूप त्रास देतात. जे मका वगैरे आहे ते खूप नुकसान करतात तिथं. तर बघा तुम्ही हे बघा. आणि इकडनं जे आहे ही वन विभाग जवळच आहे तर इथून जे आहे ते पिकाचं नुकसान करायला येतात. हे जे झाड आहे ना हे तरुडाचं झाड आहे. ते जे आहे खैराचं झाड म्हणतात त्याला. आणि हे डिडुन्या आहे हे बघा. तर खूप असे जे झाडं आहे ना इथं असतात ते तेव्हा ते सापर आहे. आणि इथं ते अहो बोलताय माझ्या चुलत्यांशी. आणि आता फोटो सेशन करून आम्ही निघालो होतो घरी. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करायचं होतं आणि मग लवकरच आपल्याला जे आहे ते घरी निघायचं होतं. तर थोडेसे फोटो क्लिक केलेले आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करते. आणि इथं बारीक बारीक असे दगड आहे तुम्हाला दाखवते मी. खूप छान असे आहे पण एवढा वेळ नव्हता शूट करायला. आणि फोटो तुम्हाला शेवटी दाखवते. तर इथं आता आम्ही निघालो होतो तर राधिकाने एवढे असे मोराचे पीस घेतले होते आणि इथं सर्वांच्या पाया पडलो. आता त्यांनी कपडे घेण्यासाठी पैसे दिले तरी त्यांचं चाललं होतं की तुला पैसे देतो. आणि आता सर्वांनी दर्शन घेतले आणि मग आम्ही निघालो होतो घराकडे. तर घराकडे ते मला कमीत कमी खूप लांबपर्यंत सोडायला आले होते. खरंच आईबापाची माया खूपच वेगळी असते. एवढी माया कोणीही करू शकत नाही. आणि खरंच मन म्हणजे भरून येत होतं निघायच्या वेळेस.